राजस्थानमधल्या राज्योर जिल्ह्यातील गाजीपूर हे गाव आहे. तो 15 गावांचा समूह आहे. राजस्थान प्रगत राज्य आहे. या राजस्थानमध्ये काय झालं, जे आपल्याकडे होत आहे, विवाहिता म्हणजे लग्न झालेल्या बायका, तरुण मुली आणि वृद्ध स्त्रिया या महिला मोबाईलचा खूप वापर करतात. अतिरेक झालेला आहे, जो आपल्याकडे पण झालेला आहे. पण मग ह्या गावातले सगळे जे सरपंच गावकरी एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की महिलांना मोबाईलच्या वापरापासून परावृत्त करावे. 15 गावातले सगळे गावकरी सरपंच एकत्र आले. त्यांनी ठराव केला की गावामध्ये कोणत्याही महिलेला अँड्रॉइड मोबाईल वापरता येणार नाही. त्या काय करायच्या, कंटिन्यू मोबाईलवर बोलायच्या, व्हिडिओ कॉलिंग करायच्या आणि रात्रभर चॅटिंग करायच्या. ते शॉर्ट्स बघत बसायच्या फेसबुक यूट्यूबवरच्या. कंटाळा आला सगळ्या नवऱ्यांना, झोपायच्या आणि त्याच्यामुळे त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झालं. अनेक वेळेच्या डोळ्यावर परिणामसुद्धा झालेला आहे. ही खूप गंभीर बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या 15 गावामध्ये मोबाईल बंदी लावली महिलांना. तरुण मुली, विवाहित स्त्रिया आणि वृद्ध महिला यांना मोबाईलवर बंदी. पण त्याने एक अट ठेवलेली आहे, ज्या महिला कॉलेजला जातात त्यांना मोबाईलची गरज आहे, फक्त त्यांनाच मोबाईल वापरता येईल आणि बाकीच्या महिलांना अँड्रॉइड मोबाईल वापरता येणार नाही. तर तो बटनाचा असं टेक 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 तेवढा मोबाईल वापरता येईल. खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि ह्या गावातल्या सगळ्या महिलांनी त्या निर्णय मान्य केलेला आहे. मोबाईलचा दुरुपयोग त्या राजस्थानमधल्या जल्लोर जिल्ह्यातल्या गाजीपूर नाही तर 15 गावामध्ये होत होता. असेच जर निर्णय गावोगावी घेत गेले तर खूप फायदा होईल. आपल्याकडे पण बघा, आपण मस्त झोपलेला असतो, रात्रीचे 12-1 वाजतात आणि आपली बायको टकटक टकटक मोबाईल पाहत राहते. कानाला ते लावून घेते आणि मस्त मोबाईल पाहत राहते. किती त्रास आहे आणि सकाळी उशिरा उठणार. हीच पद्धत राजस्थानमध्ये होती आणि आता हे घरोघर झालेलं आहे. या राजस्थानमधल्या जल्लोर जिल्ह्यातले गजियाबाद आणि त्या बाजूच्या लोकांचा सर्वांनी निर्णयाचे स्वागत केले पाहिजे आणि गावोगाव मोबाईल बंद केले पाहिजे महिलांना. पुरुष काय करतात, आपल्या कामापुरती मोबाईल वापरतात. ते काय फालतू गेमिंग खेळत बसत नाही. काम झालं, त्यांना कामाचं गरज असते, त्या बाहेर जातात. त्यांना पुरुषांना अनेक कामं असतात. मोबाईलचा वापर खूप चांगल्या प्रकारे ते करतात. पण महिलांकडे मोबाईलचा दुरुपयोग होतो आहे आणि आपल्या भारतामध्ये आता मोबाईलमुळे डायव्हर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. आता ही तर कन्सेप्ट लॉमध्ये पण आलेली आहे. मोबाईलचं जर शूटिंग केलं महिलेचं तर ते आपण कायद्यामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. ऑडिओ क्लिपिंग, व्हिडिओ क्लिपिंग, चॅट्स हे सगळे कोर्टामध्ये डायव्हर्ससाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातात आणि चॅटिंग सारे वेळा नवरे पकडतात. माझ्याकडे अशा केस झालं का नवऱ्याने तिचं चॅटिंग पकडलं आणि ती मग तिचं भांडं फुटल्यावर मग तिने आरडाओरडा केला. मग खोट्या केसात केला, कोर्टात जाऊन त्याग केला केवळ मोबाईलमुळे. तर मीच तर 5-10 डायव्हर्स घेतलेले, आपण पण घेत असाल. आणि मोबाईल आता एवढंच व्हॅल्यू वापरले जाते इंडियन एव्हिडन्स ॲक्टप्रमाणे. त्याच्यामुळे मोबाईलचा आता आपण या महिला दुरुपयोग करताना आपण त्याचा कायद्यात वापर करायला काही हरकत नाही. डायव्हर्ससाठी वापरला पाहिजे हा मोबाईल. पण आजच्या स्टेजला किमान महिलांनी फक्त कामापुरता मोबाईल वापरावा, अनावश्यक वापर करू नये, रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करत बसू नये, ते व्हॉट्सअप आणि पाहत बसू नये, फेसबुकची चॅट बघू नये आणि या